शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचं प्रकरण मंगळवारी 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली। कोर्टात काय घडलंय पाहूया। कपिल सिब्बल यांनी कोर्टात युक्तिवाद केला। बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर 2013 मध्ये ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती। पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरे हेच प्रमुख असायचे। त्या बैठकीत शिंदे उपस्थित असायचे। शिवसेना आमदारांच्या पक्षबदलाचा मुद्दा निवडणूक आयोगाने विचारात घेण्यास नकार दिला, कारण त्यांच्याकडे 2018च्या पक्ष घटनेची प्रत नव्हती। जेव्हा नवीन पदाधिकारी नियुक्त झाले तेव्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि सुधारित घटना सादर केली। सुधारित घटनेकडे पाहणार नाही आणि जुनी घटना अलोकतांत्रिक असल्यानं पाहणार नाही असं निवडणूक आयोगानं सांगितलं। हे खरं आहे की आमच्या पत्रांमध्ये सुधारित घटनासोबत जोडल्याचा विशेष उल्लेख नव्हता। विधानसभेतील संख्याबळानुसार निवडणूक आयोगानं पक्षाचं नेतृत्व दुसऱ्या गटाकडे सोपवलं। विधानसभा पक्षाच्या आधारावर निवडणूक आयोग बहुमत असल्याचा निष्कर्ष कसा काढू शकतं? विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष याकडे दुर्लक्ष करता कामा नये। 19 जुलै रोजी शिंदेंनी निवडणूक आयोगाकडे संपर्क साधून आपणच खरे राजकीय पक्ष असल्याचा दावा केला। निवडणूक आयोगानं शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं तेव्हा 2018ची शिवसेनेची घटना आयोगानं लक्षात घेतली नाही, पण आयोगाच्या वेबसाईटवर मुख्य कागदपत्र अपलोड असल्याचा युक्तिवाद ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय। पहिल्यांदा बरं वाटलं की आज पहिल्यांदा सुनावणी झाली इतक्या तारखांनंतर, आणि त्या तारखांनंतर सुनावणी झाली तेव्हा माननीय कपिल सिब्बलांनी अतिशय 40 मिनिटं झाली, त्या 40 मिनिटात जवळजवळ पूर्ण माहिती दिली की शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्ष कोणाचा, वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केला पक्ष। मग पक्षप्रमुख त्यांच्या नंतर कोण झाला? त्या हयातीत असताना हयात नंतर कोणाला केलं? हयातीत असताना कार्याध्यक्ष होते उद्धवजी ठाकरे, मग त्यांच्यानंतर पक्षप्रमुख झाले। तेव्हा हे सगळेजण त्यांच्या सोबत होते, जे गेलेत ना ते सगळे सोबत होते।